नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये मोनीश्वरी म्हणते, फुलपगारे बोलवा मास्तरनीला. फुलपगार सर म्हणतात, गोपाळ जा आणि अक्षरा मॅडमला बोलव. गोपाळ म्हणतो, सर मॅडमचा क्लास चालू आहे. मोनीश्वरी म्हणते, त्यासनी म्हणा क्लास सोडा आणि या पडदिशी, आणि त्यांना काही सांगू नको. त्यांना म्हणावं अर्जंट बोलवलंय. तो मुलगा म्हणतो, आई खूप दुखतंय. मोनीश्वरी म्हणते, ए पोरा नगर रडू, आणि ताई तुम्ही काळजी नका करू, याचा दवाखान्याचा सगळा खर्च आम्ही करू. बसा बसा, शांतपणे बसा. काय तो खऱ्या खोट्याचा निकाल लावून टाकू आम्ही. ओ दादा त्याला पाणी द्या. गोपाळ येतो आणि म्हणतो, मॅडम तुम्हाला बोलवलं. अक्षरा म्हणते, तुम्हाला एवढा दम का लागला? बरं त्यांना सांगा तास संपला की मी येते. गोपाळ म्हणतो, नाही नाही त्यांनी आत्ताच बोलवलं. ती अहो तास सुरू आहे माझा. तो नाही नाही मॅडम, तरी पण सरांनी आत्ताच बोलवलंय. अधिपती मदनला विचारतो, तुम्हासनी वाटतं की मास्तरीबाईला? खरं खरं सांगायचं. मदन म्हणतो, सगळ्यांचं. तो आता जवळ येत म्हणतो, सगळ्यांचं म्हणजे? मदन म्हणतो, तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचंच. तुम्ही नाही आहात तिच्यासाठी खरंच परफेक्ट पार्टनर. अधिपती विचारतो, असं मास्तरीबाई म्हणाल्या का? मदन म्हणतो, तुम्ही मला का विचारता? स्वतःला विचारा ना. इकडे शाळेमध्ये त्या मुलाची आई म्हणते, कुठे गेल्या त्या मास्तरीबाई? मोनीश्वरी म्हणते, ओ फुलपगारे कुठे आहेत मास्तरीबाई? बोला की. हे असं बरं दिसतं का? पालक येऊन कांगाव करतात. आपल्या शाळेचं रेप्युटेशन खराब होऊ लागलंय. कळतंय का तुम्हाला? ह्या पोराला अजून कुठं लागलं असतं, डोळ्याला लागलं असतं तर केवढ्याला गेलं असतं. काय ते खरं खोटं करावंच लागणार आहे. तेवढ्यात अक्षरा म्हणते, सर तुम्हाला बोलवलं? मोनीश्वरी म्हणते, या या मास्तरीबाई, तुमचीच वाट बघायलो आम्ही. अक्षरा मागे बघते. तिला भुवनेश्वरीला बघून खूप राग येतो. ती म्हणते, सर काय झालं? का बोलवलं मला? तेवढे तो मुलगा रडायला लागतो. अक्षरा बघते आणि शॉकच होते. मुलगा म्हणतो, या मॅडमने मारलं मला, काठीने हाणलं. अक्षरा म्हणते, संकेत बाळा, अरे किती लागलंय तुला? आणि हा काय बोलतोय? अरे मी नाही मारलं याला. थांब, तुला किती रक्त येते? गोपाळ दादा पटकन फर्स्ट एड बॉक्स आणा. ती बाई म्हणते, काय गे भवाने, माझ्या पोराला गुरागत मारलं आणि आता म्हणते काय झालं? लाज कशी वाटत नाही ग तुला? रगत काढलंस आणि आता मलमपट्टी करायचं नाटक करायली? तू स्वतःला समजतेस काय? पदर खोचत म्हणते, तुला तर आता मी सोडत नसते. फुलपगारे हात करत म्हणतात, ओ बाई करताय काय? हे गोपाळ, माणेबाई, मोहितेबाई. अक्षर म्हणते, थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ती बाई म्हणते, काय गैरसमज नाही झाला. माझ्या पोराने मला सगळं सांगितलं. तूच आणलंस ना त्याला? ते आता अक्षराला पकडते. तेवढे दोन मॅडम पळत येतात आणि तिला पकडतात. आता अक्षरा जाम हादरते. अक्षराचे बाबा म्हणतात, आता का आलात तुम्ही? अधिपती म्हणतो, अहो बोलायचं होतं. ते म्हणतात, काय बोलायचंय? काय राहिलंय बोलायला? तो म्हणतो, अहो आपल्यामध्ये बोलणंच नाही झालं. मला बोलायचं आहे तुमच्याशी. बाब म्हणतात, पण मला तुमच्याशी बोलायचं नाही. अधिपती म्हणतो, मी तुमचा राग समजू शकतो. बाब म्हणतात, तुम्ही काहीही समजू शकत नाही. तुमच्याकडे ती बुद्धीच नाही आहे. जाओ तुम्ही, मला तुमच्याशी वादच नाही घालायचा. तो म्हणतो, नाही नाही मला वाद नाही घालायचा, मला फक्त एक विचारायचे. बाबा म्हणतात, काय विचारायचं आहे? तो म्हणतो, बाबा खरं खरं सांगा. ते म्हणतात, हे बघा आमच्या घरात कोणालाही खोटेपणा आवडत नाही. अधिपती बोलतो, मलाही आवडत नाही. ते म्हणतात, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा पटकन आणि निघा इथून. तो म्हणतो, बाबा तुम्हाला असं वाटतं का आमच्याशी लगीन करून तुमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं? ते गोंधळतात. तो म्हणतो, सांगा की. ते म्हणतात, सांगू काय उपयोग आता? तो म्हणतो, म्हणजे वाटतंय. शाळेमध्ये बाई खूप गोंधळ घालत असते. फुलपगारे सर म्हणतात, अहो मॅडम सांगा की तुम्ही, त्याशिवाय हे काही मिटणार नाही. मोनीश्वरी म्हणते, आता हे पण आम्हीच सांगायचं का? हेडमास्तरच्या खुर्चीवर तुम्हाला कशाला बसवलंय? ही शाळा आहे की धर्मशाळा? कुणी बी येतंय राडा करू लागतंय. त्यांना तर ती खुणवते. ती बाई म्हणते, आता तुला सोडत नसते, तुला आता इंगाच दाखवते. मोनीश्वरी म्हणते, बाई थंड घे म्हटलं ना. आता बरंच काही गोंधळ होतो. अक्षरा म्हणते, संकेत बाळा खरं खरं सांग बरं, तुला कसं लागलं? संकेत अक्षराकडे बघतो आणि सांगणार. आता दुर्गीला घामच फुटतो. तेवढेच भुवनेश्वरी म्हणते, ए पोरा खरं खरं सांग, तू कुठं बाहेर पडला का? अक्षरा म्हणते, तू अजिबात घाबरू नको. तो मुलगा दुर्गीकडे बघतो. दुर्गी त्याला खुणवते. तो म्हणतो, नाही मॅडमनेच मारलं. त्यांनी मला बेंचला ढकललं आणि बेंचचा कोपरा लागला. तो माणूस म्हणतो, सरकार आमचा मुलगा
ह्या शाळेमध्ये सुरक्षित नाही आहे. भुवनेश्वरी म्हणते, आमची आदर्श शाळा आहे, शाळेला नाव नको ठेवू. तो आदर्श सरकार याला आदर्श शाळा म्हणतात. अधिपती म्हणतो, सांगा की तुम्हाला पण पश्चाताप आला का? बाब म्हणतात, हो, मला खूप पश्चाताप आला. खरं तर सुरुवातीला काही नाही वाटलं, पण आता असं वाटतं चुकीच्या घरात मुलगी दिली आम्ही. तो म्हणतो, बाबा अहो असं नाही आहे, तुम्ही चुकीच्या घरात मुलगी दिली असं का बोलताय? बाब म्हणतात, तुमच्या घरामध्ये तिला चुकीची वागणूक मिळते. तो म्हणतो, असं नाही आहे. बाब म्हणतात, काय नाही आहे काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तिला शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं, पण परिस्थितीमुळे तिला तुमच्याशी लग्न करावं लागलं. तिच्यासाठी सगळ्या गोष्टीनंतर, पण तिचं शिक्षण आणि प्रोफेशन सगळ्यात पहिले. अहो हाडाची शिक्षिका आहे ती, आणि तिची सोयरीक आम्ही अशा घरामध्ये करून दिली ज्या घरामध्ये शिक्षणाचा गंधसुद्धा नाही. अहो तुम्हाला शिक्षणाचा गंध नाही, त्यामुळे वागायची तरा नाही. हे बघा, तुम्ही तिच्याशी जे वागता ना ते बरोबर नाही आहे. अधिपती म्हणतो, आणि तुम्ही जे वागताय ते बरोबर आहे का? बाब म्हणतात, आम्ही काय वागलोय? अधिपती बोलतो, आमच्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दिली, ती योग्य आहे का? आता बाबांचा चेहराच पडतो. शाळेत बाई म्हणते, सरकार हिला आत्ताच्या आत्ता पोलिसात द्या. अक्षरा म्हणते, मी असं काही केलेलं नाही आहे. तो माणूस म्हणतो, मग माझं पोरगं खोटं बोलतंय का? अक्षरा म्हणते, हो. तो का बोलतो का नाही हे मला माहीत नाही आहे. संकेत बाळा, खरं खरं सांग ना, काय लागलं तुझ्या डोक्याला? फुलपगारे सर म्हणतात, मुलामुलात भांडण झालं का? भुवनेश्वरी म्हणते, घाबरू नको, नीट ह्या मॅडमकडे बघ आणि सांग, ह्याच मॅडम होत्या का? संकेत म्हणतो, ह्याच मॅडमनी मारलं. अक्षरा म्हणते, संकेत तू खोटं बोलू नकोस, खोटं बोलणं अजिबात चांगलं नसतं. तू आता खरं सांगणार? तेवढे दुर्गी म्हणते, सांग की काय झालं? डोळे वटारत म्हणते, बोल बोल की. संकेत म्हणतो, अक्षरा मॅडमनेच मारलं. अक्षरा म्हणते, संकेत मला सांग, आज तू शाळेत किती वाजता आलास? संकेत म्हणतो, ते मी आता सगळेच ओळखतात की संकेत खोटं बोलतोय. अधिपती म्हणतो, सांग की आमच्या विरुद्ध तक्रार दिली ते बरोबर होतं का? बाब म्हणतात, दुसरा काय पर्याय होता? अहो तुमच्या घरामध्ये माझी मुलगी सुखी नाही आहे. अधिपती म्हणतो, असं काहीच नाही. बाब म्हणतात, तुमचे आईसाहेब काय वागतात तिच्याशी हे सांगितलंय का त्यांनी? अधिपती म्हणतो, होय, त्यांनी सगळं सांगितलंय. बाब विचारतात, ते कशावरून खरं आहे? अधिपती बोलतो, आमचे आईसाहेब कधीच खोटं बोलत नाही. ते म्हणतात, मग अक्षरा खोटं बोलती? तो ताओ असं आम्ही कुठं म्हटलं? पण तुम्ही सांगा ना, मास्तरीबाईला पश्चाताप आला का? बाब म्हणतात, ते मी कसं सांगणार? अधिपती बोलतो, तुम्ही त्यांचे बाबा ना? ते म्हणतात, हो, म्हणूनच सांगतो, तुमच्या घरामध्ये माझी मुलगी सुखी नाही आहे. आता बाबांना आठवतं भुवनेश्वरीचं बोलणं आणि दुर्गीनी अक्षराचा दाबलेला गळा, आणि म्हणतात, अधिपती तुमच्या घरामध्ये माझी मुलगी सुरक्षित नाही आहे. अक्षरा विचारते, संकेत कधी आलास तू शाळेत? त्याचे वडील म्हणतात, 10 वाजता. अक्षरा म्हणते, दिसला नाहीस तू? पण भुवनेश्वरी मध्ये पडते आणि म्हणते, सगळ्यांनी बाहेर जा. आणि म्हणते, मास्तरीबाई का मारलंस त्या पोराला? आता हे सगळं कारस्थान भुवनेश्वरीचं आहे हे अक्षराच्या लक्षात येतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.